मग सलग 3 दिवस भेट घेऊन हा पक्ष प्रवेश का झालेला नाही? आपल्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते असलेल्या उमेश पाटील यांना अजित पवार यांनी जाहीर भाषणात बोलताना चक्क कुत्र्याची उपमा दिली. कुत्र्याची. मित्रहो नमस्कार. कसं असतं बघा, नेते मंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. काही मजबुरी म्हणून दुसरा पक्ष या नेत्यांना आपल्या पक्षात जागा देतो देखील, पण जेव्हा हा नेता आधीच्या पक्षात असतो ना, तेव्हा तो बरंच काही बोलून गेलेला असतो. अहो, सामान्य टीका केली तर त्याकडं फारसं कोणी गंभीरपणे पाहते नाही, पण काही नेते बोल घेवडे असतात तर काही वाचाळ मंडळी असतात. अगदी खालच्या पातळीला जाऊन इतर पक्षातील नेत्यांच्या बाबतीत बोलत सुटलेले असतात. पण जेव्हा अशा नेत्यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातून बाहेर जाण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तो दोन्हीही बाजूनी अडचणीत आलेला असतो. आता असाच काहीसा प्रकार अजित पवार यांच्या पक्षातल्या प्रवक्ते राहिलेल्या उमेश पाटील यांच्या बाबत झाला आहे बघा. ऐन निवडणुकीच्या हंगामात उमेश पाटील यांना आपल्याच पक्षापासून दूर व्हावं लागलं. उमेश पाटील यांची भूमिका रास्त असली तरीही त्याकडं अजित पवार यांनी दुर्लक्ष केलं. इथवर हा विषय थांबला नाही. आपल्याच पक्षाचे मुख्य प्रवक्ते असलेल्या उमेश पाटील यांना अजित पवार यांनी जाहीर भाषणात बोलताना चक्क कुत्र्याची उपमा दिली. कुत्र्याची. आता हे पाटील ज्या अजित पवारांच्या चुकीच्या गोष्टीही कशा बरोबर आहेत हे प्रवक्ते या नात्यानं त्यांची बाजू सावरून घेण्याचा अखंड प्रयत्न करीत होते. आता त्याच अजित पवारांनी अशी भाषा वापरावी? कोणीही दुखावलं जाईल ना. उमेश पाटीलही दुखावले, थोडे थांबले आणि नंतर त्यांनी राजीनामाही दिला. लाचार नसलेला कुणीही नेता असा राजीनामा देणारच. आता बघा, एका पक्षाचा राजीनामा दिला तर दुसऱ्या पक्षात जाण्याची वाट मोकळी झालेली असते आणि जातात ही नेते मंडळी इकडून तिकडे. पण हे उमेश पाटील कुठल्या पक्षात जातील असा प्रश्न अनेकांना पडला होता. अर्थात त्यावर चर्चाही होत राहिल्या. त्यांनी म्हणजे उमेश पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याच्या बातम्या देखील बाहेर आल्या, तेव्हा त्यांची दिशा तरी लोकांना समजली. या पाटील यांनी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 3 वेळा शरद पवार यांची भेट घेतली. आता ही भेट कशासाठी असावी? पक्षप्रवेशासाठीच असणार ना. मग सलग 3 दिवस भेट घेऊन हा पक्ष प्रवेश का झालेला नाही? याला कारण हे आहेत आमदार रोहित पवार. उमेश पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जर प्रवेश दिला जात असेल तर आमचा त्याला विरोध असेल, अशी भूमिका रोहित पवार यांनीच घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतच आपला हा विरोध अगदी स्पष्टपणे दाखवला आणि व्यक्त देखील केला. उमेश पाटील यांच्या प्रवेशाला माझा विरोध आहे असं त्यांनी अगदी खुलेपणानं सांगितलं आहे. रोहित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश नको. कार्यकर्ता म्हणून उमेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाला माझा विरोध असेल असं रोहित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग 3ऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन आता जवळपास 15 दिवसापेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप उमेश पाटील यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही असं सांगितलं जात आहे. उमेश पाटील आणि शरद पवार यांचा एकत्रित गाडीतून प्रवास काय झाला, त्यामुळं उमेश पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात लगेच सुरूही झाली. पण बघा, एखाद्या नेत्याची काय अवस्था होऊ शकते. अजित पवार यांच्या पक्षात असताना त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर बेलगाम टीका केली होती. आणि टीका व्हायला हरकत नाही हो, टीका काय राजकारणी म्हणजे टीका आली. पण खालच्या भाषेत झालेली टीका मात्र बघा कोणी विसरतही नाही, कोणी सहनही करीत नाही. ज्यावेळी हेच उमेश पाटील यांनी
शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन जेव्हा टीका केली होती ना, तेव्हा हेच अजित पवार सुखावले असतील. ही टीका करण्यामागं उमेश पाटील यांचा व्यक्तिगत स्वार्थ तो काय हो? कदाचित अजितदादांनी त्यावेळी या उमेश पाटील यांना शाबासकी देखील दिली असेल, पण नंतर हेच उमेश पाटील कुत्रे ठरले त्यांच्यासाठी. गाडीखालच्या कुत्र्याची उपमा त्यांना दिली गेली. अर्थातच ते दुखावले. पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेले तर तिथेही विरोध. एकीकडं कुत्रा, दुसरीकडे गेट आउट, अशी परिस्थिती झाली. अजित पवार यांच्याशी निष्ठा जपली आणि पुढे त्यांची फरफट सुरू झाली. रोहित पवारच विरोध करीत असतील तर आता उमेश पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश होणार तरी कसा हो? आपल्या नेत्याशी म्हणजे अजितदादाशी इमानदार राहिलेल्या या उमेश पाटील यांना ही आता फरफटीची वेळ आली. आता तुम्ही सांगा, आता या उमेश पाटलांनी काय करावं? खालच्या पातळीची टीका केल्यावरही शरद पवार त्यांना पक्षात घेतील काय? तसं वाटत तर नाही, पण तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब